सुरुवातीची बातमी आहे, येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्याआधी महायुती सरकारनं शेवटचं बजेट सादर केलं, ज्यात मतांची पेरणी केल्याची टीका विरोधकांनी केली। महिलांना 1500 रुपये महिना, 3 मोफत सिलेंडरसह शेती पंपाचं वीज बिल माफ करण्यात आलंय। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मांडलेल्या बजेटमध्ये महिला आणि तरुणांवर खास नजर ठेवण्यात आली, कारण मोफत आणि फ्रीच्या योजनांची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासूनच 21 ते 60 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा झाली। दुसरी महत्त्वाची घोषणा ही सिलेंडरच्या बाबतीत झाली। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। आता 1500 रुपये आणि 3 सिलेंडरसाठी पात्र म्हणजे कोण, तर गरीब महिला आणि कुटुंब, अर्थात पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक मध्यमवर्गीय, नोकरदार महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला, स्वतःची गाडी असणाऱ्या महिलांना 1500 रुपये आणि 3 सिलेंडर मोफत मिळणार नाही। गरीब महिला, गरीब मुलगी, BPL नाही त्याच्याही पेक्षावर मिडल क्लास त्यांनाही आपण देतोय। जे इन्कम टॅक्स भरतात, जे नोकऱ्या करतात, जे त्या ठिकाणी 4 चाकी वाहनांनी फिरतात त्यांच्याकरता नाहीये। मिडल क्लास आणि गरीब तिथपासून खाली ज्या माझ्या भगिनी असतील, ज्या माझ्या मुली असतील त्यांच्याकरता। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा फायदा भाजपला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला। तोच पॅटर्न भाजपनं महाराष्ट्रामध्ये राबवल्याचं दिसतं। लेक लाडकी योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यासाठी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 52,16,000 कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील। सामूहिक विवाहातील मुलींना देण्यात येणारं अनुदान 10,000 वरून 25,000 करण्यात आले। 8 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातल्या मुलींचं मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी विषयक अभ्यासक्रम मोफत होणार आहेत। 2023-24 पासून लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख रुपये टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्व उपजिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी होईल। तर फक्त घोषणाच असून बजेट नव्हे तर गाजर असल्याची टीका यावर उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही। म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे। निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते। माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे। त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत। यानी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है, ये कोई कहते गाजर है, तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो। त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे। आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे। पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटतायत। तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे, हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। सरकारने शेतकऱ्यांचं शेती पंपाचं वीज बिल सुद्धा माफ करण्याचा निर्णय घेतलाय। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोटर चालवणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज पंपाचं बिल माफ होणार आहे। शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी दिला जाईल।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाखांचं अनुदान देण्यात येईल. कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य मिळणार आहे. गाईच्या दुधासाठी शेतकऱ्यांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू असेल. राज्यातील 46,06,000 शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटार चालवतात, म्हणजे 1 हॉर्सपॉवर पासून 3, 5, 7.5 पर्यंत. यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची हालत फार वाईट आहे. रोज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदी सरकारची किंवा आता एनडीए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करावं ही आमची जाहीर मागणी आहे. त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांवरती जे काय आभाळ कोसळले, आत्ता पाऊस कुठेतरी सुरू होतोय, तर शेतकऱ्यांना सुद्धा केंद्राची मदत घेऊन वीज बिल सुद्धा माफ करावं अशी आमची मागणी आहे आणि अपेक्षा आहे. चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने. ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है. मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीज़ें ठप हो जाएंगी. चादर तो उनकी फट गई. अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं. हंसना क्या रोना. चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी. और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है. बेरोजगार तरुणांसाठी सुद्धा महायुती सरकारनं दर महिना 10,000ची योजना आणली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख अप्रेंटिसशिप करणाऱ्या तरुण तरुणींना प्रत्येकी 10,000 रुपये मिळणार आहे. की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार, या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? लोकसभेमध्ये महायुतीला मोठा झटका बसला आणि महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी घोषणांचा पाऊस पडल्याची टीका विरोधकांनी केली. पण निवडणुकांचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याचं फडणवीस म्हणतायत. या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, हे आम्ही निश्चितपणे दाखवू. सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि तरुणाईकडे खास लक्ष दिलंय.
अर्थात मतांची पेरणी स्पष्ट आहे. फैसला तर ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.